निवृत्तीनाथ दादांचं वचन असे, उपजे ते मरे मरे ते झुरे, उपजे ते मरे मरे ते झुरे, आ जन्म येर झारे एक रूपे, आ जन्म येर झारे एक रूपे, जन्म येर धारे आ उपजे ते मरे मरे ते झुरे, जन्म येर झारे एक रूपे, जन्म येर झारे एक रूपे, परभणीकर गुरुजींची जुनी भाषा आहे आणि आम्हाला संस्थेत गुरुजींच्याकडनं ऐकायला मिळायची ती, जो खाटल्यावर आलाय तो ताटल्यावर जाणारच, म्हणजे ज्याची उत्पत्ती झाली त्याचा लय होणारच, पद मिळालंय ते संपणार आहे, मंत्री झालाय माझी होणार आहे, ऐकताय काय, जन्म सोहळा झालाय मृत्यू सोहळा होणार आहे, ओव्या वेचे प्रमाण म्हणत नाही, चिंतनाच्या भूमिका मांडायच्या, तुम्ही ज्ञातेच सगळेजण उत्तम आहेत, पखावजाला शाई नवीन भरली आहे, भरीव गोळी टाकली, घोटलंय, वाचतंय चांगलं, आज टिकेल उद्या टिकेल 6 महिने टिकेल, सर्दी नसेल उष्णता नसेल आघात उत्तम पडला टिकेल, पण एक दिवस त्याचे छर्रे जातील, शाई जाईल आणि ट्विनिंग मध्ये वाजणारी पुडी चुन्न अशा प्रकारची वाजेल, म्हणजे जाणारच आहे, संपणार आहे, टाळाला तडा जाईलच, घंटा फुटेलच, हा सृष्टीचा चक्राचा ठरलेला नियामक नियम आहे, तो संपणारच आहे. ते म्हणाले उपजे ते मरे, इथपर्यंत भावना आहे माझी, पुढच्या भावना आपल्याला खूप मांडायच्यात. माझा सब्जेक्ट आजचा विषय असा होता की आदिनाथे मंत्र उमा माते दिला आणि मथेंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध आणि झालासे प्रसिद्ध भक्ती योगे. या अभंग संहितेवर मला काही भावना व्यक्त करायची होती, पण माझे पूर्वाश्रमीचे मानसपुत्र शास्त्रीजी म्हणाले बाबा तुम्ही उपजे ते मरे यावर भूमिका मांडा, म्हणजे सगळ्यांनाच कळेल की आपण किती मोठे झालो तरी जाणार आहेत, म्हणजे आपण किती मोठे झालो तरी आपण जाणार आहेत, सगळ्यांना कळावं असं त्यांच्या माध्यमातून ही भावना मला मांडता आली. उपजे ते मरे, आता हे पक्क झालं का सगळ्यांचं बोला, आपण सगळेजण अरे बोला ना, जाणार आहेत की राहणार आहेत. असं कोणी म्हणालं की मी राष्ट्रपतींचा पुतण्या असल्यामुळं सध्या 5-50 वर्ष मृत्यू नावाचं प्रकरण माझ्याकडे येऊ शकत नाही, कारण कॅबिनेट मंत्र्यांच्या करबी यम नावाच्या चित्रगुप्ताच्या संस्थेला आमचा फोन गेल्यामुळे सध्या स्थगिती आलेली आहे. अरे बावळट कुठला, येथ नाही उर्व आले अवतार इरते फामर थोर किती, हो मी खासदारांचा पुतण्या आहे, अरे तोच मातीत गेलाय, तुझं काय सोनं होणार आहे काय. एक श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मविद वरिष्ठ त्या महाराजांचा मी भाचा आहे, चांगली गोष्ट आहे, ते गेलेत, फक्त शब्दात भावना वेगळी, श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मलीन वैकुंठवासी ब्रह्मीभूत, अरे कुठे असू भूत झालेत ना, गेलेतच ना, ते जाणारच आहेत. हे जाणं तुम्हाला मला बंद करता येत नाही, याला चॅलेंज आतापर्यंत ॲलिओपॅथीला, इलेक्ट्रोपॅथीला, होमिओपॅथीला, कुठल्याच योग पॅथीला, संगीत पॅथीला, वैदिक पॅथीला, मंत्रापॅथीला, जगातल्या कुठल्याच पॅथीला मृत्यू नावाच्या प्रकरणावर विजय मिळवता आलेला नाही. लक्षात आलं का तुम्हाला. म्हणून निवृत्तीनाथ दादा डिटेक्ट करतायत, पक्क करतायत, उपजे ते मरे, उपजलं ते मरणारच आहे. पण इथे अक्रूर महाराज डार्विनचा जरा प्रॉब्लेम होतो. उत्क्रांतीवादाचा जनक आहे ना तो. आपल्यातले काही थोडे शिकलेले जरा बुवा आले की ते मग डार्विन, शेक्सपियर, अरे कशाला सांगतो ते, पसायदानाच्या पायथ्याला पुरत नाही ते. विठाला त्या डार्विनचं मत आहे उत्क्रांती
क्रांतिवादात आपले पूर्वज माकड होते. आताही माकड व्हायला पाहिजेत ना. आता काय अडचण आहे? आता तर व्यापक पण आहे, आता तर मुक्तता आहे. आता अडचण काय? बरोबर आहे की नाही? आता काय अडचण आहे? काय कोण कुठे काय मांडील. आणि नवीन पायंडा नवीन प्रकरण म्हटलं की लोकांना वाटतं अरे काही अफलातून वेगळंच आहे, वेगळंच आहे. काही काही राम राम काय घेऊन बसले, रावण त्यापेक्षा चांगला आहे. तुझा चुलता होता का तो? का तुझ्या घराण्यात उत्पत्ती त्याच्यामुळे झाली? अमावास्याच्या कालखंडात विठाला 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 नाव घेऊन दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आजही अशा जातीचे वृत्तीचे मनोविकाराचे सायको आणि नॉर्मल माइंड इफेक्ट झालेले सज्जन लोक आजही आहेत. आत्ता एकाने देवने या प्रकरणावर 3 तास व्याख्यान ठोकलं आणि प्रमुख पाहुणा मी त्याला पुष्पगुच्छ दिसलं. दाताखाली जिव्हा दाबून मी शांत बसलो, कारण सभेचा नियम आहे अचानक गदारोळ करू नये, गोंधळ करू नये, बाकं फेकू नयेत, अंगावर धावू नये, शिव्या घालू नयेत, आरवाच्य बोलू नये, कधी भोंगा लावू नये. हा जुना सभेचा नियम आहे. विरोधक असला तरी गप्प बसलो मी. आणि त्यांना मी शेवटी माईकवर आभार प्रदर्शन करताना आजच्या सरांचं व्याख्यान ऐकून माझं मन हेलावून गेलं. ही जन्मभर घातलेली तुळशी कंठी, कपाळाचं गंध मी यांच्या चरणी समर्पित करतो. आजपासून माझे गुरुदेव आहे. तो म्हणला अहो महाराज असं नाही, असं काही नाही, असं काही नाही. मला एवढा स्टडी, काय प्रमाण, काय मुद्दे, काय पॉइंट टू पॉइंट, काय ड्रॉफ्टिंग, काय पॅरेग्राफ, केवढं मांडलं तुम्ही सगळं. हे कसं होतं? काही नाही, मला देवाची कृपा आहे. बावळट विठाला विठाला जरा यापेक्षा मीडिया तंत्राला कहार करतो. हे आहेतच कॅमेरेत. एका श्रीमंताच्या बंगल्यात मला घेऊन गेले आणि तो म्हणला मी बुवा लोक महाराज कीर्तन मला आवडतात, पण हे देव आहे वगैरे सगळ्या अफूच्या गोळ्यात हे मला काही आवडत नाही, अंधश्रद्धा आहे. म्हणलं तुझ्या विचाराशी मी सहमत आहे. आणि आमच्या संप्रदायात सेंदरी हिंदरी वेताळे फेताळे हे प्रमाण मानलेत. मी सेख्यांडकर हातात हात दिला, त्याने मला दूध पिण्यासाठी आलं, मी पण त्याचं दूध प्यालो, त्याचं म्हणजे ग्लासातलं. ऐकताय ना? अरे ऐका ना तुम्ही सगळे. अक्रूर महाराज प्लीज प्लीज ऐका. अरे शांत राहा. अक्रूर महाराज तो एवढा क्रूर असू नये, तो एवढा क्रूर असू नये, मी तिथे अक्रूर झालो. हा उपसर्ग लावला ना. रे व्याकरण फिकरण जाणता की नाही तुम्ही? आणि मग तो म्हणाला महाराज तुम्ही आलात मला बरं वाटलं. नाही तर कित्येक बुवा लोक धर्म साधू शास्त्र सांगतात, तुम्ही मला जरा परिवर्तनवादी वाटले. मला हरकत नाही. त्यांनी 1500 मला दिले, बरं वाटलं मला. असे नका विरोधातला देतोय ना बरा आहे आपला. घेतले मी ते. तेव्हा मला खिसा होता, टाकले मी ते. पण खिसा माझा फाटका होता. ते खिशाने खाली टाकले. म्हणजे माझ्या खिशाने सुद्धा अधार्मिकाचं द्रव्य स्वीकारलं नाही. मी कसा स्वीकारेन कल्पना करा. आता पुढचं वाक्य आहे का, टाळ्या देऊन मोकळे होऊ नका, तुमच्यावर अजून जिम्मेदारी आहेत, मोठ्या जिम्मेदारी. टाळ्यांचे 2 प्रकार आहेत, टाळाटाळी एक, टाळाटाळी नाद लोपला नाद हे एक, आणि आता खूप झालंय आम्हाला जाऊ देत असं एक प्रकरण असतं. त्यामुळं म्हणजे मी म्हणेल तेव्हाच तुम्ही असं करायचंय, एरवी वाजवायचं नाही. लक्षात आलं का? चला चला पुढे चला. चिंतनाच्या भूमिका आहेत. त्यांनी मला देवने हे प्रकरण समजून सांगितलं आणि मला त्याच्या बंगल्यातले सगळे फोटो दाखवायला लागला. मला ऐकताय ना? हे माझे पंजोबा बघा ना कशा पठाड्या मिशायात, पगडी बाराबंदी, आमचं राजघराणं, तलवारी बाराबंदी, आमच्याकडं ढाल तोफा असायच्या, गाव सगळं ताब्यात. आमच्या पूर्वजांना लोक जी म्हणायचे, एवढी श्रीमंती आमची. म्हणलं वा बेटर. आणि 450-500 एकर या परिसरातली जमीन आमची. आणि वडिलासमोर चालले तर काही लोक जोड्या हातात घेऊन चालायचे, एवढं भ्यायचे माझ्या वडिलाला. मी हे माझे वडील आहेत. म्हणलं हे वडील आहेत तुमचे? कशावरनं? असं काय बोलता महाराज, माझे वडील आहेत.
म्हणलं तुम्ही कुणालाही वडील म्हणाल आम्ही म्हणावं काय, लक्षात धरा. अहो असं काय करता, माझे वडील आहेत हे. मी वडिलांना पाहिलं नाही, मी गर्भात होतो तेव्हा माझे वडील गेले, पण माझी आई सांगते ते माझे वडील आहेत. इथं टाळ्या पाहिजे होत्या तुमच्या, म्हणजे टाळ्यांची जागा सुद्धा कळली पाहिजे, लक्षात धरा. नाही तर कुठे मोकळ केव्हा लोकांच्या लक्षात येईल मला कळतच नाही. म्हणून मी कंटाळून निर्णय घेतलाय, आता मे एंडिंगला कीर्तनातून सेवानिवृत्ती घ्यायची. मला थांबायचं. का थांबायचे? मोर्चे निघून सत्ता जाण्यापेक्षा राजीनामा दिला बरा. अरे ईश्वर सत्तेचं अस्तित्व, सप्लाय, करंट, ऊर्जा, संप्रेक्षण मानावीच लागतात. ईश्वर सत्तेत असं लिहिलंय, आलं की जाणं पक्क आहे. आता माझा ऐका, निवृत्तीनाथ दादा गुरुदेव आहेत, एक वाक्य. आणि निवृत्तीनाथ दादा ब्लड रिलेशननं, अनुज परंपरेनं, रक्ताच्या गटानं, कुलकर्णी कुलोत्पन्न, विठ्ठलपंतांचे पुत्र आहेत आणि ज्ञानोबारायांचे बंधू आहेत. 2 नाते सांगतोय बरं का, 2 नाते नीट ऐका. 2 नाते. एक तर बंधू आहेत, थोरल्या भावाला धाकट्यानं पितृतुल्य मानावं. काय म्हणावं? पितृतुल्य. आणि थोरल्या भावाची धर्मपत्नी ही आपली मातृस्वरूपा मानावी. मला रामायण माहिती नाही. आमचे आदरणीय संजय महाराज पाचपोर, आदरणीय श्रद्धे ढोक महाराज, समाधान शर्मा इत्यादी सगळे लोक रामायण करतात. रामायणातलं मला अजून फार काही कळलेलं नाही, पण जेव्हा मला कळेल तेव्हा एखादी कथा मी करेल. मुद्दा असा चाललाय माझा, रामायणातला प्रसंग असा आहे, मुद्दा असा आहे. ऐका. जेव्हा सीतेचं हरण झालं आणि नुपुर जोडवे हातात आल्यावर लक्ष्मणाला विचारण्यात आलं की लक्ष्मणा हे मैयेचे आहेत काय? लक्ष्मणाने नकार दिला. मला ठाऊक नाही, मला जोडवे माहित नाहीत, मला मासोळ्या माहिती. नुपुरे तो बी जाना मी नित्यम पादाभिवंदनात. मी रामचंद्रा, बंधू, दादा, भावा, तुम्ही वडील आहेत माझे. मी नित्य माता सीतेचं दर्शन घेतलं, परंतु दर्शनच घेतलं, दागिने आणि अवयवाकडे माझं पापी लक्ष कधी गेलं नाही. त्याची माझी आई आहे. नित्यम पादाभिवंदनात मी नित्य अभिवादन केलं, परंतु माझ्या डोळ्याला पापवृत्तीचा स्पर्श न होता मी तिला माता मानलं. अवयवत्वाच्या आणि सौंदर्य मी पाहिलं नाही. हे झालं असेल तर हा लक्ष्मण नरकात जाईल, समाप्त होईल, वाटोळ होईल. दृष्टांत रामायणातला समाप्त झाला. आता इथे थोरल्या भाऊजाईला थोरल्या बंधूला माता आणि पिता मानावं हे प्रकरण माऊलींना पक्क ठाऊक आहे. का व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारात वाटत पुसतो. ज्ञानोबारायासारखी व्यापक दृष्टी, वैचारिक पातळी आणि स्ट्रगल स्टडी जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाही. तंतुपट, चित्रपट, नैसर्गिकता, पाणी, पर्यावरण, एकात्मता, स्त्री शक्ती सबलीकरण, आरक्षण, भूमिका, आर्थिकता, चिंतनीय भूमिका, रसज्ञपण जगाच्या पाठीवर अन्य वाङ्मयात पाहायला मिळत नाही. नवरस भरवी सागो. ज्ञानोबाराय लिखाणासाठी बसतात तेव्हा जगातले सगळे शब्द, प्रयोग, उत्पत्त्या, विभक्त्या, प्रत्यय, धातू, शब्द रूपावली, वृत्तीसहित प्रार्थना करतायत. तुमच्या वाङ्मयात आम्हाला स्वीकारा बर का, घ्या बर का, मला स्वीकार. केवढं व्यापक काम आहे. माऊलींच्या लक्षात आलं, दादा माझे गुरु आहेतच, शंकाच नाही. आदिनाथं गुरुं वंदे कंठडीं ज्ञानसागरम. आमची परंपरा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. माहितीये, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मत्स्येंद्रा लाधले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गहिणी नाथा. आणि गहिणींच्या पासून दादा आणि दादापासून मी, आमची गुरु परंपरा आहे. हे झालं गुरु शिष्याचं नातं. पण ब्लड रिलेशन असं आहे, ते माझे भाऊ आहेत आणि थोरला भाऊ वडील आहे. आणि वडिलांच्या वचनाला बाधा न लागावी, तिर्यक दृष्टीनं व्हावी आणि लोकनिंदेला मी पात्र न व्हावा म्हणून दादांच्या बालक्रीडेत
अभंगात जे वचन आहे तेच माझ्या ज्ञानेश्वरीत उद्घोषणा मी करीन. उपजे ते नासे. याला संगती म्हणायचे, याला षडलिंग म्हणायचे, याला बांधणी म्हणायचे. उपजे ते मरे, काय शब्द आहे, उपजे ते नासे. मरे नाशे दोन्याची संगती एकच आहे. काहींना अर्थच कळत नाहीत. मी एका कीर्तनात म्हणालो, माझं संगीतावर प्रेम आहे. आता तुम्हाला मी हसायला जागा दिली होती, मग वा टाळ्यांना जागा दिली होती, आणि आता जायला जागा देणार आहे. बस बाळा, बस तिथेच कर. विठाला विठाला माझ्या बोलण्याला 8ला सुरुवात झालीये आणि 9ला 7 मिनिट कमी आहेत. मी एका तासात हा विस्तार पंक्ती प्रपंच करतोय. ऐका ना. माऊली म्हणाली, उपजे ते मरे हे दादांचं वचन आहे, आणि घरातल्या थोरल्याच्या वचनाला बाधा येता कामा नाही. बाधा, प्रतिबंध, काटेरी कुंपण ओलांडायचं नाही. ऐकता ना. घरातला एकोपा म्हणजे ज्ञानोबा काय काय शिकायचंय. गुरु शिष्य प्रणाली शिकली, गुरूंच्या शब्दाचा अवमान करायचा नाही, एक. आणि दुसरं प्रकरण आहे, थोरल्याच्या वचनाला बाधा आणायची नाही. मला वाटतं हे उपजे ते मरे आणि उपजे ते नासे एवढे 2 विधान वारीत तुम्हाला जर कळले ना, तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. लक्षात घ्या. संप्रदायात विधान करताना माझन साखऱ्यांचं एक असावं, माझन या नवीन शिकणाऱ्या पोरांचं एक असावं, या स्वामींचं माझं एक असावं. आता एकामेकांचं खंडन करण्यातच आपण आपल्याला स्वतःला मोठं म्हणण्याच्या प्रवाहात वाहत जातो की काय, याचं येणाऱ्या काळात कलियुगात भय या प्रथम चरणात वाटायला लागलेलं आहे. म्हणून थांबलीलं बरं. आता श्रोते हो, उपजे ते मरे, मरे ते झुरे. माऊली म्हणाली उपजे ते नासे. पण आता पुढचं प्रकरण जड आहे. पुढचं प्रकरण दोघं या वाक्यापर्यंत बरोबर आहेत. कुठल्या वाक्यापर्यंत? या वाक्यापर्यंत. व्यासांच्या बरोबर, व्यासांच्या पर्यंत सिद्धांत अद्वैत करेक्ट आहे, पण व्यासापासून रामानुज स्वतंत्र. तुम्ही म्हणून सांगतो, व्यासापासून वल्लभ स्वतंत्र, व्यासापासून निंबार्क स्वतंत्र, व्यासापासून चिदविलास स्वतंत्र, आणि व्यासापासून शांकरमत स्वतंत्र. म्हणजे व्यासांच्या पर्यंत करेक्ट आहे. तसं आता इथं उपजे ते मरे आणि उपजे ते नासे या 2 सूत्रापर्यंत गुरु आणि शिष्य, बंधू आणि थोरला दोघं एकत्र आहेत. पण पुढचं प्रकरण जरा चिंतनीय आहे. उपजे ते नासे, पण माऊली म्हणाली नासिले ते पुनरपी दिसे. ऐकताय ना. आणि ते म्हणतायत उपजे ते मरे, मरे ते झुरे. कसं चिंतन करायचं कल्पना करा तुम्ही. म्हणून मी शास्त्री असं ठरवलंय, मंगेश महाराज, कीर्तन चांगल्यांची ऐकायची, चांगल्यांनाच भेटायचं, चांगल्यांच्या संगतीत राहायचं, चांगल्या उत्सवात जायचं. म्हणजे सामान्यांचं भलं व्हावंच, पण सामान्याचं भलं करता करता आपलं वाटोळ होऊ नये याची दक्षता घेणं काळाची आवश्यकता आहे. गरज याता का ददायला तूच पे, कशाला मला बोलतो. आणि गाय आटली शिळी पिळू का? आणि त्याच्या बंगल्यात गेलं की स्वागताला औक्षणाला माता भगिन नाही, कोंबड्या. आणि गावकरी सांगतात हे सभापती मला पेटो बांगला विठाला. मला वेळ पुरणार नाही, मला वेळ अजिबात पुरणार नाही. मला कंटिन्यू नॉनस्टॉप या प्रकरणाला मिनिमम 4 तास कंटिन्यू पाहिजेत. म्हणजे मला भूमिका या बाळक्रीडेच्या अभंगाची मांडता येईल. वारीतलं कीर्तन मीच म्हणालो कमी असावं म्हणून मी अधिक तीव्र गतीनं भावना व्यक्त करणार नाही. कमी वेळेत सूत्रबद्ध. उपजे ते मरे, बरोबर आहे. आपण कुठे अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या सूत्रा बरोबर आहेत. उपजे ते मरे आणि मरे ते झुरे. माऊली जरा इथे आपली भूमिका मांडतायत. मला चैतन्य महाराजांच्या भावना अमृतनाथ मठात पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मला आवडल्या, फार आवडल्या, सुंदर आवडल्या. काय भावना मांडली त्यांनी माहिती का?
अरे भगवंताला अपेक्षित असलेला कुरुक्षेत्रातला अर्जुन, भगवंताला अपेक्षित असलेला अंध धृतराष्ट्र, भगवंताला अपेक्षित असलेला संजय यापेक्षा ज्ञानोबारायांची पात्र योजना स्वतंत्र आहे. ऐकताय काय? भगवद्गीतेत धृतराष्ट्र एकदाच बोललाय, ज्ञानोबारायांनी त्याला पुन्हा पुन्हा बोलवलंय, संजयाला पुन्हा पुन्हा बोलवलंय. म्हणजे जी व्याप्ती आहे, व्यापकता आहे, वैचारिकता आहे, प्रफुल्लता आहे, टापटीप आहे, उत्तमता आहे, देखणेपण आहे, सॉफ्टपण आहे, परितत्व स्पर्श आहे, या भूमिकाच काही वेगळ्यात लक्षात धरा तुम्ही. म्हणून श्रवण तीर्थात आता पूर्वी धुंडा महाराजांचं, जगन्नाथ अण्णांचं, मोहनानंदजींचं श्रवणाला मिळायचं. आता सुद्धा आपण जाणत्याचं ऐकावं. मी प्रसिद्ध आहे, मी मोठा आहे, कसा उभा राहू, मग कसं होईल, ते मला पाहतील, लोक म्हणतील, ऐकून सांगितलं का, असं नाही. आपण जायला पाहिजे, आपण ऐकायला पाहिजे. मला तुमचं आवडलं, नाही तर मी जरा प्रसिद्ध आहे, आता माझं शेड्यूल बिजी आहे, दुसऱ्या मठावर माझं कीर्तन आहे, मी आलो असतो, माझी भावना होती, पण शक्य नाही, आणि आलो तरी आता 2 तास उभा राहिलोय, पाय जाम दुखतायत, खाली बसलं चालेल का, असलं वेडेपण न करता अक्रूरजी तुम्ही उभे, देव तुम्हाला मोठं करेल, लक्षात ठेवा. आमचा अक्षय आला, त्यालाही धन्यवाद देतो. म्हणजे ही भूमिका असली पाहिजे, लक्षात धरा तुम्ही. आता चिंतनाची भूमिका आहे. तुम्ही म्हणाल पुन्हा 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 तिथेच घेऊन येता. अरे सूत्र पक्के केल्या विना शास्त्र चिंतनात प्रवेश होत नसतो. तटबंदी बांधल्या विना बंगला खोटा, लोखंड सिमेंट खडी पिलेर विना बीम आडवा होत नाही आणि पुढे स्लॅब पडत नाही. म्हणून पायाभरणी उत्तम लागते, पक्की लागते, पायात खर्च होतो, पण वरचे मजले सोपे जातात. वाक्य कळलं का तुम्हाला? म्हणून हा पाया माझा फाउंडेशन आहे. उपजे ते मरे, कळलं? पण माऊली म्हणाले उपजे ते मरे इथपर्यंत आपण दोघं बरोबर आहेत, पण पुनरपी दिसे. आता इथं ओवी नाही सांगत, भाव सांगतो. शेतकऱ्याने शेतात तिफन धरली, गृहीत धरा, त्याला 3 नळ्यात. किती नळ्या आहेत? 3 पोकळ नळ्यात. वर ही चाड आहे, हातात धरली मूठ, आणि त्यात तो पेरायला लागला. करेक्ट. त्याला भूमिती नाही, त्रिज्या नाही, व्यास नाही, काही कळत नाही, पण डिटेक्ट बरोबर, करेक्ट, बिनचूक 90 अंशाच्या कोणा सरळ त्याची तिफण चालते काळ्या मातीत. बरोबर आहे की नाही? मी गाणं फिणं म्हणणार नाही, मला वेळ कमी आहे, असं धरू. जरा नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका. अशी मूठ धरली आहे, मूठ वर्णपक्की वाटली. वाक्य नीट ऐकत राहा. प्रत्येक अल्लात मूठ वर्णपक्की आहे, पण ऐका ना, मधी पोकळ आहे आणि खाली क्षिथिल आहे. ऐकताय ना? ऐकताय ना? ऐकताय ना? कधी मूठ वज्रमुठ असावी, कधी आघाताला पक्की असावी, आणि कधी ती वर पक्की, मधी पोकळ आणि खाली सोडणारी असावी. ऐकताय ना? वैचारिक दशा आपली त्रिटप्प्यात अशी असली पाहिजे. आणि आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या त्रिविध तापाची बोळवण करत करत ते बीज तावून, सुलाखून, नांदून, वाहून वरून खाली जातं. कुठे? आपल्या आईला भेटायला. वाक्य बोला नाही का ना? कुठे? मातेत. पाणी पडतं आणि त्या बीजाला अंकुर उत्पन्न होतो. इथे चिदविलासाचं प्रकरण आहे. ऐकता ना तुम्ही सगळेजण, अभ्यासू लोक? इथे मग इथे भावना अशी माऊलीने व्यक्त केली आहे. तो दाणा तिफणीतनं, नळीतनं पृथ्वीत गेला, पाणी त्याला मिळालं, आणि मग माळीयाने काम केलं. माळीये जीवते नेले, तिवते निवांत चिठेले. ते पाणी पोहोचलं, अंकुर फुटला बीजाला, आणि मग त्या एका दाण्याला, एका ताटाला अनेक पानं आले. ऐकताय ना? ऐकताय ना? आणि त्या कणसाला अनेक दाणे आले. एक दाणा आत गेला, तो संपला का विस्तारित झाला? बोला 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 बोला. अरे बोला ना. विस्तारित झाला. आपल्या संप्रदायात पारमार्थिक प्रपंच करताना एखादा वैकुंठवासी झाला तर तो संपला नाही, त्याने या संप्रदायाचा विस्तार केला. नवनाथ गुरुजी गाव लेवलला व्यक्तीला दाबू शकतात, गाव लेवलला त्याला मारू शकतात, समाप्त करू शकतात, पण त्याचे वैचारिक अनुयायी भारतात पसरलेले असतात. ध्यानात धरा. त्याला समाप्त करता येत नाही. चला, मी क्षमा मागतो, मी कट्टर अद्वैती आहे, त्यामुळे मी चिदविलासाचं समर्थन अजिबात करणार नाही, अजिबात नाही. पण तो कुठपर्यंत रामानुज मानावेत, वल्लभ कुठपर्यंत मानावे, शंकर सिद्धांत कुठपर्यंत मानावा, जरा मामांची, स्वामींची संस्थेतनं प्रकाशित झालेली ज्ञानेश्वरी आणि त्यातली प्रास्तावना पहा, मग तुमच्या लक्षात येईल. नथुबाबांचा गाथा पहा, कंधारकरांचं भाष्य पहा, साखऱ्यांची त्रिसूत्री पहा, मग तुमच्या लक्षात येईल. हे पाहिलं तर, अन्यथा नाही. श्रोते हो,
श्रोते हो, ज्ञानोबाराय म्हणाले उपजे ते मरे हे पक्क झालं, परंतु त्यातलं काही पुनरपी दिसे. म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय? जन्म झाला की मृत्यू पक्का ठरलाय, परंतु प्रारब्ध क्रियामान संचित बलवत्तर असेल तो अन्य योनीला न जाता पुन्हा स्वेदज अंडज उद्भिज ज्वारज खेचर भूचर जलचर या कोट्यावधी योनी आहेत. या मृत्यूलोकात, केवळ भारत नाही, मृत्यूलोकात कुठे ना कुठे पुन्हा उदयाला येतो सूक्ष्म रूपानं. त्याला मायक्रोस्कोपीतनं पाहता येत नाही, त्याला टेटस्कोप लावता येत नाही, त्याला संप्रदायाच्या अँगलनं पाहता येत नाही. तो गेलाय, तो पुन्हा येणारच आहे. ही भावना पक्की होती, हा सिद्धांत पक्का होता. त्यामुळं गुरुदेवांना हात जोडत माऊली म्हणाली उपजे ते मरे पक्क ठरलं, मरे ते झुरे पक्क ठरलं. पण माझी भावना अशी आहे दादा, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. घटिका यंत्राचं सोदाहरण दिलंय. आता 9-10 झालेत, उद्या सकाळी 9-10 होणारच आहे. हे मापन बंद करता येत नाही. पूर्वी घटिका यंत्र स्वतंत्र होतं, हे नव्हतं. पण कलियुगाच्या प्रमाणमानानं याला मानावं. श्रोते हो, उपजे ते मरे मरे ते झुरे. आता मरे ते झुरे याबद्दल समीक्षा आपल्याला करायची. जरा भजन करा. विठाल कमी भाव सांगतो. मरे ते झुरे म्हणजे काय? मेला की संपला ना. नास्तिक मतवादी जे आहेत, वेद विरोधी आहे, त्यांचं म्हणणं आहे श्राद्ध नाही, क्रिया नाही, कर्म नाही, पूजा नाही, स्थापना नाही, राख सावडणे नाही, पिंडदान नाही, ब्रह्मार्पण नाही, काही नाही, मेला की संपला. हे मत कुणाचं आहे? हे मत कुणाचं आहे? नास्तिकांचे. नास्तिक कुणाला म्हणावं? नास्तिको वेदनिंदकः. सूत्र झालं, कळलं तुम्हाला, ध्यानात आलं, पक्क ठरलं. बर, अजून एक मत आहे आणि त्या मताचं नाव चारवाक मत आहे. काय मत आहे त्याचं? चारवाक. वाक म्हणजे वाणी, वाघ म्हणजे वाणी. तत्तेत आणि प्रथमा, हे का नाही? ग क एकच हलंत आहे ना, वाक वाग. हे पोरं शिकतायत, त्यांच्या समोर हे बोललं पाहिजे. खेड्यात मजा नाही बोलण्यात. हे तीर्थातच कस लावला पाहिजे. विठाला 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 आपल्याला वेळेचं प्रतिबंध असल्यामुळे मला भय वाटतं आणि कमी वेळेत मांडायचंय. भूमिका माझी अशी आहे, मरे तेथे झुर्यात. हे झुरणं काय? झुरणं म्हणजे काय आहे? श्रीमद भागवतात नरकांच्या कुंडगती प्रतिपादन केल्यात की नाही? भागवत ऐकता, भागवत सांगता. आता हे स्वतः कथा प्रवक्तेत, यातले काही आहेत की कथा सांगतायत, ऐकल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत. कथेचा आरंभ आहे जन्माद्यतः पासून निगमकल्पतरोर गलितम फलम आणि सांगत असे नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. आणि भागवताची व्याख्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी इतकी स्पष्ट आणि स्वच्छ केली आहे. मंथोणी वेदशास्त्रार्थ, व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतितार्थ श्रीमत भागवत हरिलीला. हरीच्या ओतप्रोत लीला, वंश वंशानुचरितम चेती पुराणम पंचलक्षणम, याला पुराण म्हणायचंय. आणि या पुराणात राजे रजवाडे वंश चंद्र सूर्य नाग या सगळ्या वंशांचं गुणवर्णन आहे. फलश्रुती हे की ते भगवंताचे भक्त होते आणि त्यांच्या कथा ऐकल्यावर जीवाचं उद्धरण होतं, कल्याण होतं, भलं होतं, आत्मकल्याण होतं, मोक्षाला जातात, वैकुंठाला जातात, कीर्तिधवल शुभ्र होती. भागवताचा अर्थ समाप्त झाला. आता श्रोते हो, भागवतात ज्या कुंडांच्या गती सांगितल्यात त्यात कोणतं कर्म केल्यावर कोण कुठल्या कुंडात जातो हा स्वतंत्र विषय, हा भागवत चर्चेचा विषय. पुढे आता त्या संबंधाने मला बोलायचं नाही. जेव्हा योगीन तेव्हा आपण स्वतंत्र चिंता, त्याची चिंतनाची भूमिका मांडू. पण त्याला ते भोगावं लागतं त्या कुंडात. असं म्हणतात म्हणे की परस्त्रीला जर एखाद्या परपुरुषाने आलिंगन दिलं तर लोहाचा लालबुंद एक स्तंभ उभा केला जातो आणि मग त्याला ते सांगतात यमदूत, चल पाळ 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 पाळ, पकड पकड पकड, आलिंगन देऊन. आता 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 लोहाचा कण टाकतात. ऐका ना, आवाज खणकाय लागला, कमी करा. लोहाचे कण टाकतात, त्याच्यावर चालायला लावतात. ऐकताय ना?
चाबकाचे फटके मारतात. म्हणजे जेवण करताना कुत्रा आलं आणि त्याला जर दगड तुम्ही मारला तर या कुत्र्याच्या हाल तिथे गेल्यावर काय होता ते विचारलेलं बरं नाही लक्षात राहतं. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं बरं आहे. जाम होतात. चालता चालता एखादा डास चावला असा केला न मारला तर तिथे अशी एक रूम आहे म्हणे, तिथे VIP कक्षातली करोडो डास तिथे सोडतात आणि ते सगळे आपल्या अंगाला झोमतात. मी हे पक्क का सांगत नाही, मी अजून गेलो नाही म्हणून. मी गेलो की निरोप दिन सुखद वर ये, अक्रूर महाराज वर या, अक्षय वर या, संतोषानंद वर या, मंगेश महाराज वर या, स्वामीजी वर या. अनुभव आल्या विना माणसाने काही बोललं नाही. मग भागवतातली प्रमाण का द्यायची? अनुलुब्धी प्रमाण, अनुमान प्रमाण जितके मांडले तसं हे शब्द प्रमाण आहे. विठाल मला असं वाटतं मी थांबावं, कारण की लोक विकलांग होतील, उठल्या जातील, त्यामुळे सांगतो. मरे ते झुरे, मग त्याला सूक्ष्म देह दिला जातो. कारण देह, लिंग देह, स्थूल देह, बरोबर आहे की नाही? फिजिक्स पंचीकरण बरोबर आहे की नाही? आणि सूक्ष्म देह, सूक्ष्म देह असतो पण दिसत नाही, पण तो असतोच. चक्राने क्रिया पक्की केली आहे मी, असतोच. आणि त्याला त्या गती भोगत असताना त्रास होतो. त्या भोगणाऱ्या त्रासाचं नाव आहे झुरणे. कळलं तुम्हाला? काय नाव आहे त्याचं? झुरणे. म्हणजे काय? असह्य वेदना सहन करणे. आपल्याकडे प्रमाण आहे ना, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ. मग मला सांगा, आपल्या रूम मध्ये, बंगल्यात, मठात संसार करणाऱ्या किती लोकाला प्रॅक्टिकली इंगळ चावलेत? नाही हो. इंगळ म्हणजे होणाऱ्या वेदना, वेदना. तसं झुरणे म्हणजे असह्य वेदना, त्रास. कसंही करा, त्रासच त्रास, तो समाप्तच होत नाही. एक श्लोक सांगतो शंकराचार्यांचा, उत्तम आहे. अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति, गुरो कृपालो कृपया वदैतत् विश्वेषु पादांबुज दीर्घ नौका. या संसारूपी जगतातल्या प्रातिभाषिक सत्तेतल्या प्रत्येक जीवाला भोगायचे, मरायचे, झुरायचे, तरी त्याला ते कळतच नाही. हे कळावं याकरता पैठण आळंदी देहूची वारी आहे, याकरता कीर्तन आहे, याकरता प्रवचन आहे, याकरता प्रदक्षिण आहे, याकरता उपवास आहे, याकरता स्नान आहे, याकरता दर्शन आहे, आणि याकरता वारी. लक्षात धरा तुम्ही, हे कळायला पाहिजे. श्रोते हो, त्याला झुरावं लागतं. आता सोपा दृष्टांत सांगतो. मागे मुलं बडबड करायला लागली आहेत, आणि या सगळ्या लेकरांच्या त्रासामुळेच मी संन्यास घेतलेला आहे. आणि तोच धिंगाणा मागे पुढे जर माझ्या सुरू झाला तर विठ्ठल पंतांजंद देहांत प्रायश्चित्त मलाच घ्यावं लागेल. लक्षात. मी थांबून घेतो. मला अतिशय शांतता लागते. मी स्पीकरचे ध्वनी सगळं बंद करून टाकतो. नकोच. 100च लोक असावेत सभा मंडपात, देखणे, ऐकणारे, उत्तम, प्रासादिक. म्हणून मी येणाऱ्या काळात त्यांच्यासारख्या 3-3 दिवसाच्या, 4 दिवसाच्या माला ठेवणार आहे. मी पसायदानासाठी येतो, मी नाटासाठी येतो, मी बाळसंतोषासाठी येतो, मी महानुभावासाठी येतो, मी जोशीसाठी येतो, मी चिंतनासाठी येतो. मला भ्रमरगीत सांगा, मला गोपीगीत सांगा, मला वेणुगीत सांगा, मला समरगीत सांगा, मला युगलगीत सांगा, रामाची निष्ठा आणि लक्ष्मणाची भक्ती मला सांगा. म्हणजे त्यामुळे भूमिका मांडता येतात, आणि त्या निमित्ताने आपल्या स्क्रिप्ट, अभ्यास तयार, भूमिका तयार होतात. ग्रंथ अवलोकन करायला संधी मिळते. क्षमा मागतो, नित्याच्या कीर्तनामुळे अभ्यास अभ्यासकाचा होत नाही. त्यामुळे नाविन्यपूर्ण काही भावना मांडायच्या असेल तर आपण आपल्याला थांबवलं पाहिजे, चिंतनीय भूमिका मांडल्या पाहिजेत. आदरणीय अक्रूर महाराज झुरे या शब्दाचा प्रापंचिक अर्थ सांगतो आणि कीर्तन समाप्त करून टाकतो. एका बंगल्यात तुम्ही आणि मी गेलोत असं गृहीत धरा. आपण गेल्यानंतर एक जख्ख झालेली म्हातारी आहे. कशी आहे? जख्ख झालेली. तिची कातडी हाडांना चिटकलेली आहे. ऐकताय ना? नुसता देहाचा सापळा तयार झालाय. सिंपलाभर पाणी सुद्धा तिच्या मुखात जात नाही. किलकिले डोळे झालेत. पापण्या लागल्या तर उघडत नाहीत आणि उघडल्या तर लागत नाहीत. ऐकताय ना? हात उचलत नाही, टाकावा लागतो. तिचा मुलगा वारलेला आहे आणि नातू त्या आजीचं लालन पालन, शुश्रूषा, सेवा करतोय. ऐकताय ना तुम्ही? जखमा झाल्यात, लिक्विड लावतो, पावडर टाकतो, गादी टाकली आहे, उशी दिली आहे. आता जगणं मुश्किल झालंय. मी अक्रूर महाराज गेलोत आणि त्या म्हातारीची लेक, मुलगा तर वारलाय, सुनबाई आणि नातवंड आमच्या दोघांच्या गळ्यात गळा टाकून रडायला लागली. मलाही वाईट वाटलं. मी जरी यती झालो तरी आपल्या जीवनातला वात्सल्य भाव कायम असतो. माझा एक कंठ दाटला.
अंग कंपायमान झालं आणि आसवांच्या धारा आल्या. मलाही बरं वाटलं नाही. म्हणलं का असं म्हणता? काही नाही महाराज, आमची आजी जगावी आम्हालाही वाटतं, पण क्षमा मागतो. तिच्या हाल अपेष्टा होण्यापेक्षा ती देवाला प्रिय झालेली बरी. मी म्हणालो शाळीग्रामाची पूजा कर, तुळशीचं पाणी घे, तिच्या मुखात टाक, परमात्मा तिला मोक्ष देईल. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी गदगद झालो. ती माझी कोणीच नाही, मी त्यांचा कोणीच नाही, तुम्ही आपण त्यांच्या कोणीच नाही. हा आर्द्रव भाव आहे, ही माणुसकी आहे, ही संस्कृती आहे, हे संस्कार आहेत, ही भावना आहे. आम्ही तिथे गेलो, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला म्हणलं, अरे म्हातारी मर असं तू का म्हणालास? ज्ञानोबा म्हणाले, अगं मर हा बोल ना साहाती, तू कसं काय म्हणाला म्हातारी मरायला पाहिजे? म्हणला महाराज काय झालंय, 4 वर्षापासून म्हातारी एका कपड्यावर झुरते आहे. वाक्य नाही कळलं तुम्हाला? काय होतंय? झुरते आहे. म्हणून देवाला ती प्रिय व्हावी. दृष्टांत संपला. तिसरा सांगतो, तिसरा जे हलकेत यापेक्षाही त्यांना तो कळेल. एका तरुण बाण पोरांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करताना 3rd इयरला एक बुलेट गाडी घेतली. त्या बुलेटला अशा पितळी मुठा बसवलेल्या, ऐकताय ना? त्याला इंडिकेटर, पुन्हा प्रकाश, प्लस एक्सलेटर उत्तम, त्याच्या सायलेन्सरला पितळी बुच, ऐकताय ना? पण आवाज मोठा यावा त्यासाठी त्यातली ढोलकी फोडलेली. कशातली? सायलेन्सर मधली, ऐकताय ना? मागे बसल्यानंतर चिखल माती काटे उडून येऊ नयेत म्हणून एक फायबरचं आच्छादन, रबरी आच्छादन, ऐकताय ना? त्याला पितळी सिंह, ऐकताय ना? त्या सिंहाला दात आणि त्या दातांमध्ये एक कडी आणि वाक्य लिहिले, पाहतीस काय प्रेमात पड. बुलेटवर मला आत्ताही बसायला आवडतं, पण मागे बसवावं कुणाला? आपल्या मागे कोणाला बसवावं ही चिंता मला 3 दिवसात होती, म्हणून मी आता बदल केलाय. शास्त्रीच्या मागे मी बसलो 2 दिवस. पुढचं वाक्य ऐका. ती म्हणून नाही तर आश्रयाचा तो म्हणून. जाऊ द्या, तुम्ही जेवल्यावर टाळ्या वाजवा, तुम्ही निवांत. जागे झाल्यावर, घरी गेल्यावर. माझ्या कीर्तनातून एक घरी गेलो हसला झोपीत. बायको म्हणली काय झालं? म्हणलं रात्रीचं आत्ता कळलं. म्हणलं विठाला विठाला ऐका, मजेदार दृष्टांत आहे. शेवटचा, कीर्तन संपलं, तुम्ही चिठ्ठी जरी मला दिली वाढवा, तरी मी वाढवणार नाही, परवडत नाही. म्हणजे लोकांना त्रास होणं मला परवडत नाही. ते बुलेटवर फिरायचं बर का. अहो स्पीकरवाले, आता जरा विकोन बेस द्या, आता गरज आहे. ते बुलेट घेऊन फिरायचं ग्राउंडवर, ऐकताय ना? आणि ती गाडी एक्सलेटर दिलं की ती बुलेट धूर निघायचा. ऐका ना, आता पुन्हा लेवलला जागची जाग्यावर, ऐका. आणि तो गुलाबाचं फुल घेऊन ग्राउंडवर चक्रा मारायचा, ऐकताय ना? मी ग्राउंडवर बाजूला उभा होतो. मी ग्राउंड जवळ उभा होतो आणि त्याला मी केविलवाणा प्रश्न विचारला. ऐकणार आहे केविलवाणा, अरे गाडी तुझी आहे, एक्सलेटर देतोस, रेस करतोस, प्रदूषण होतं. तो म्हणला महाराज तुम्हाला यातलं कळत नाही, त्यामुळे तुम्ही महाराज आहेत. त्याने ती बुलेट घेऊन जात असताना त्याच्या हातात गुलाबाचं एक फूल होतं, ऐकताय ना? अशी त्याला दांडी होती हिरवी, त्याला काटे होते, पाकळ्या प्रफुल्लित होत्या आणि गुलाबाचा सुगंध, ऐका ना, दरवळत होता, ऐकताय ना? दरवळत होता. फुल घेऊन 3 वर्ष फुल फुरला. श्लेष नाही कळला? पूर्ण फुल घेऊन फिरला. आता पाकळ्या गळून पडल्या, काटे हातात आले, पण काटे नाही मिळाली.
प्रकरण आपल्यात राहू देत, ओपनली नको. मग मी सांगितलं आयडिया काय करायची. विठाला विठाला दृष्टांत संपला. त्याला मी म्हणलं अरे 3 वर्ष फिरला, डिझेल गेलं, टायर गेले, उगाळले कट मारून, पाकळ्या. म्हणला महाराज खूप प्रयत्न केले पण काही रिस्पेक्ट नाही. नाराज झाला, चेहरा सुकला. म्हणलं झालं काय? झुरलो म्हणला पण नाही. मला आमच्या गटात ये. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. संपलं. मराठी ट्रान्सलेशन करायची आवश्यकता अजिबात नाही. मरे ते झुरे, असहाय्य होणाऱ्या वेदना पण फलास्वाद आणि ईश प्राप्ती न होणं याचं नाव झुरणे. उपजे ते मरे, मरे ते झुरे. आणि यातच जन्म एर झारे. येण्या जाण्यात वेळ वाया गेला पण एकरूप होता आला नाही. एकरूप कोणाशी? अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, सर्वम खलिदम ब्रह्म. मी ईश आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्मानुभूती आहे, मी अंशी आहे, हे त्याला कळलं नाही. आणि येण्या जाण्यात त्याचा वेळ वाया गेला. याला प्रमाण तुमच्या पाठातले, सगळ्यांच्या पाठातले. इथं किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही दातारा, एवढी पडती संदेह गोरा, एवढी पडती संदेह गोरा. बहु थोरा वळसिया, बहु थोरा वळसिया, बहु थोरा वळसिया, बहु थोरा वळसिया, आहा, किती वेळेला आला आणि किती वेळेला गेला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, फजित फजित रे ना. किती वेळा आला आणि गेला. आता दृष्टांत समाप्त झाला. एका बंगल्यात गेलो. पुन्हा दृष्टांत यांना कळावं म्हणून. त्याला पहिलं घड्याळ असायचं भिंतीला आणि त्याला एक ते लोलक असायचं. काय असायचं? अरे चमचा म्हणा, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. लोलक या लोकांना माहित नाही, असा चमचा. आणि त्याचं कट 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 चालूच. आक्रूर महाराज त्या घड्याळाजवळ गेले. म्हणले अरे किती रे त्रास घेतो. निगडी ते प्राधिकरण, पिंपरी ते भोसरी, गोड नदी शिरूर ते पिंपळगाव, किती चक्र चालल्या तुझा. तो म्हणला काय करू महाराज, फिरावं लागतं. काय करू, फिरावं लागतं. फिरावं लागतं. ते कोण म्हणालं? लोलक. यांनी जरा ती काच वर केली आणि त्या लोलकाला हात लावला. बाळा किती रे त्रास तुला. लोलक रडायला लागला. म्हणलं महाराज या वाड्यात गेल्या 30 वर्षापासून मी आहे पण जवळ लाडाने मला कोणी घेतलं नाही आणि होणारा त्रास विचारला नाही. तुम्ही आलात, संत आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत, वा मला विचारला. मग हे म्हणाले अरे एवढं फिरतोस, वर किती वाजलेत? नाही कळलं. अरे घड्याळ सुद्धा कळत नाही का तुम्हाला? घड्याळ घड्याळ टक टक ते असं खाली चक्रा मारतंय. वर काटेत, वर किती वाजलेत याला माहिती नाही, फिरणं तर चालू आहे. तसं तुमच्या माझ्या जीवनात आपले किती वाजलेत कळतच नाही, फिरणं मात्र चालू आहे. मरे ते झुरे, जन्म एर झारे, वाया गेले पण एकरूप ब्रह्माशी तदाकार तद्रूप तल्लीन तन्मय होता आलं नाही. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे एकरूप. कुणा बरोबर एकरूप, कुणा बरोबर एकरूप. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे, ते हे कृष्ण नाम गोपी संग मेळे, 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 ते कृष्ण नाम गोपी संग मेळे. आनंदा घरी सोहळे बाळ क्रीडा, नंदा करे सोळे बाळ क्रीडा.
हे कृष्ण नाम गोपी संग मेळे हे कृष्ण नाम गोपी संग ते हे कृष्ण नाम गोपी संग ते कृष्ण नाम ते कृष्ण नाम नंदा घरी सोहळा बाळ क्रीडा नंदा घरी सोहळा बाळ क्रीडा गोपी संग ते कृष्ण नाम गोपी संग अरे वाघ म्हातारा झाला म्हणजे काही आक्रमक नसतो काय. बाळासाहेब थकले होते पण तमाम हिंदू बांधवांनो म्हणला की मंडप प्रफुल्लित व्हायचा. टाळकरी माझा आधार आहे. पण समजा नाही स्फुरलं, कंटाळा आला, आवाज कमी झाला, थांबले तर आपण झोपायचं काय. की आहेत बिचारे, करा आराम, टाकलाय सोपा, पडा इथेच, अंतिम ताट देतील काहीतरी मला जाता जाता रमेश महाराज गोरे या काळ्याला, असं काही म्हणायचे कारण आहे का मला सांगा तुम्ही. कुणा बरोबर एक रूप व्हायचंय. कसं सूत्र एक अभंगाच्या बांधण्यात अशात की त्या ध्यानी म्हणीच येत नाहीत. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे, एर झारे. पण आता पुढचं आहे एक रूप ते हे कृष्ण नाम. संगती लावताना कुणाबरोबर एक रूप व्हायचंय. ज्याच्या बरोबर एक रूप व्हायचंय त्याचं नाव कृष्ण आहे. आणि कृष्ण या कृकरशती नावानं तो गोकुळात नंद पाटलांच्या निवासस्थानी क्रीडा करतो आहे. कशी संगती, संगती कशी मस्त आहे. कुणाबरोबर एक रूप ते हे कृष्ण नाम. ज्याच्या बरोबर एक रूप व्हायचंय त्याचं नाव कृष्ण आहे. कुठे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. अरे आपल्या घरात वर्षानं 2 वर्षानं किंवा प्रपंचात नातू उशिरा झाला तर त्याचं कोड कौतुक आपल्या या जगतात आपल्या संसारात विष्णुबा करतो की नाही. आपण कल्पना करा तुम्ही, करतो की नाही. करतो. आता नंद उपनंद आणि महानंद ही ज्यांना व्याख्या आहे, पाटील आहे, संपत्ती आहे आणि ईश ब्रह्मा अवतीर्ण झालंय. मग प्रॅक्टिकली ब्रह्म ज्यांच्या अंगणात अवतीर्ण झालंय त्यांना किती आल्हादान असेल कल्पना करा तुम्ही. मर्त्य शरीर, नासका जीव, मरणारं लेकरू जन्माला आलं तर आपल्याला आनंद वाटतो. साक्षात सत्स्वरूपता, चित स्वरूपता, आनंद स्वरूपता, आनंद अद्वय नित्य निरामय असं जे स्वरूप आहे त्या ब्रह्माचं, असं ते ब्रह्म अवतीर्ण झालंय. आणि लौकिकासाठी त्यांनी देहधारण केलाय आणि त्याला कृष्ण नाम संस्करण करण्यात आलंय. बस गर्गाचार्यांच्या करवी गोशाळेमध्ये सुंदर नाव केलंय, कृष्ण नामकरण करण्यात आलं. ते ब्रह्म आत्ता गोकुळात नंद पाटलांच्या वाड्यात क्रीडा करते. ते हे कृष्ण नाम. तो ती ते लांबच्या पदार्थाला जवळच्या हा ही हे ते जे ब्रह्म होतं ना ते आता वर्तमानात हे आता क्रीडा करते. ते हे कृष्ण नाम. गोपी संगे मिळे, गोपी संगे मिळे एक रूप आहे. जरा नारद भक्ती सुर सांगू. 7 वास्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यम लब्ध्वा पुमान भवती अमृत भवती तृप्त भवती सिद्ध भवती इत्यादी. गोपी कृष्णाशी एक रूप आहेत. आणि पुढचं वाक्य आहे का, कृष्ण गोपीशी एक रूप आहे. नाम्या आणि नाम अभेद झालाय. जडजडाचा जीवजीवाचा. पण वेदांत प्रतिपादन करतो नाम नामीचा अभेद आहे. नामी आणि नाम एकत्र आहे. नाव घेणाऱ्या गोपी आणि ज्याचं नाव कृष्ण आहे तो देव, दोघं एक रूप आहेत, एक रूप आहेत. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हा सगळ्यांना. आपल्या गावातलं पाणी गंगेला गेलं, चंद्रभागेला गेलं, कृष्णेला गेलं, नदीला गेलं आणि ते सागराला गेलं. असा कोण एखादा मीडिया तंत्रातला बुवा, नेता, महाराज, पालकमंत्री आहे की माझ्या गावातलं पाणी निवडून मी परत ओळखून गावात परत आणि तुझी माय नाही व्याली पाणी आणशील, तू सिंचन प्रकल्प करशील, पण ते पाणी ओळखून तुला आणता येणार नाही का. ते गेलं सागराला एकरूप झालं. ती प्रियतमाला नदी जाऊन मिळाली आहे. कोणाला गेली ती, प्रियतमाला भेटली, आलिंगन दिलंय तिने. आ हा हा, इतकी सुंदर आहे ती. मर्यादा नचो मृतमयो यस्मिन सुचरणीच गई ही संतर्प्योनच वाढवक्किल जलैरण स्वाती वर्षे पुवा नित्या मुक्त ममंद राग मर्नात उच्चैश्रवावा हरिही. अशा प्रकारची ती नदी प्रियतमाला भेटण्यासाठी वेगानं निघाली आलिंगन. आणि आलिंगन दिलं तृप्त झाली. तिला म्हणलं चल ना परत. ती म्हणे नाही,
मला ना त्यांच्याशिवाय करमतच नाही म्हणाले. हे तरी कळतंय का रे, का तुम्ही सारे संन्याशीच का घेणार आहेत उद्या? ती म्हणाली तुझ्याशिवाय, अहो किती किती कडू असू द्या, अहो प्रपंचात पुरुष, ती नुसतं म्हणत तुमच्या विना खरं मला करमतच नाही, खरं सांगते. सारख्या आठवणी असे 4-4, 5-5 दिवस फिरता तुम्ही स्वैरा बायरा, आणि अशा क्लिपा सगळ्या पाहून मला एवढं वाईट वाटतं. सारखं मनी माणसी ध्यानी मणी सगळी तुमचीच आठवण येते. याचं सत्पद ब्रह्मण चितपदन सगळं वाया गेलं. ऐका ना, प्रमाण मला मदत करा. सांभाळी सांभाळी आपुली ही माया, सांभाळी सांभाळी आपुली 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 माया. आम्हासिका भयभीत केले. देवा काय करावं, तुझी माया तुला सांभाळता येत नाही, आणि तुझ्यामुळं प्रॉब्लेम असा झाला, आम्ही आच्छादित झालोत. वाक्य ऐका, आम्ही विक्षेपात अडकलोत, आम्ही आवरणात अडकलोत, आणि आवरण विक्षेप या दोन प्रकरणाला दूर केल्याविना ब्रह्म साक्षात्कार होत नाही. कंदिलाच्या काचेला आतून आलेली काजळी काढल्या विना प्रकाश जसा पडत नाही, तद्वत या देह नावाच्या बॉडीच्या कंदिलाला आतून आलेली मलिनता स्वच्छ झाल्या विना ब्रह्म साक्षात्काराची अनुभूती येत नाही. वेळ माझा संपलाय, क्षमा मागतो मी सगळ्यांना. हे देवा, हे देवा, श्री हरी ब्रह्मांडाचा नाही गोकुळात नांदतो आहे. गोकुळ म्हणजे आनंदाचं प्रतीक, कुल म्हणजे उत्तम, देखणं, स्मार्ट, सुंदर असा कुल शब्दाचा अर्थ आहे, आणि कुलपती म्हणजे ब्रह्मांडाचा नायक आहे. लक्षात धरा तुम्ही. चिंतन संपलंय माझं. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे, नंदा घरी सोहळे. सोहळा म्हणजे आनंद उत्सव. सोवळे आणि सोहळे ह शब्द आहे. सोहळे म्हणजे आनंदाचं द्योतक, उल्हास, उर्मी, समाधान, अंतःकरणाची चिरस्थिरता आणि संकल्प विकल्प मनाला शांत करणारा सोहळा, त्याचं नाव सोहळा. संपदा सोहळा नावडे मनाला, म्हणजे प्रातिभाषिक भौतिक मिथ्या पदार्थ नको, हे सोहळे नको. मग कोणते सोहळे? पंढरीचा सोहळा, कार्तिकीचा सोहळा, षष्ठीचा सोहळा, बीजेचा सोहळा, हे सोहळे. जन्म आणि मृत्यूचाही सोहळा आहे. लक्षात धरा तुम्ही. श्रोते हो, विधानं मोठी आहेत, मला बोलवलंय, श्रोते कंटाळतील आणि पुढच्या वेळेला तुम्हाला निवेदन देतील. कोणाचंही कीर्तन ठेवा, पण या मुर्द्याला बोलू नका. हलता येईना, डुलता येईना, जाता येईना, जॉईंट प्रॉब्लेम, हे किती अडचणी सगळ्या. कुठं क्षेत्र ओलिताखाली आणावं कळे ना. आणि उठता येईना, जाता येईना, बोलावं तर बोलल काहीतरी. म्हणून तुम्ही कोणी न जाण्याच्या आत माझं मी स्वतः कृष्ण करतो. देवाचं नाव घेतलंय मी, माझं मीच कृष्ण करतो आणि जातो. ते हे कृष्ण नाम गोपी संगे. गोपी ही स्त्री नाही. वाक्य ऐका, गोपी हा भाव आहे. गोपी कोण आहे? भाव आहे. गोपी हा भाव आहे. गोपी ही भावना आहे. गोपी ही भक्ती आहे. आणि गोपी तदाकारत आहे. बिंदी, गंध, ओढणी, नाचणं, नृत्य, टिपऱ्या नाही. गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षु गोपीच होते. ज्ञानोबराय गोपीच आहेत, तुकोबराय गोपीच आहेत, नाथराय गोपीच आहेत. आणि तद्रूप झालेल्या ज्या ज्या वैष्णवातल्या पंथातले जे जे लोक आहेत, ते श्रीहरीचे एकरूप झाले की गोपीच आहेत. गोपीच आहेत. त्यांना वेड लागतं, पागल होतात, आणि ईश्वरासाठी पागल व्हावं लागतं, वेड व्हावं लागतं. समाज जेव्हा खडे मारील, निंदा करील, वेडा म्हणील, तेव्हा समजावं गोपीच्या पथावर आपलं पाऊल पडायला सुरुवात झालेली आहे, म्हणावं लागतं. व्रज युवती सम तन्मय होसी, सांडून याती कुळा. अंडरलाईन, याती कुळा, सांडून तन्मय होसी. त्यांच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे. पुढचा ऐका, नंदा घरी सोहळे बाळक क्रीडा. बालवयातल्या क्रीडा
प्रत्येकाला आपल्या वाटतात. वैऱ्यांना सुद्धा मंडपातलं लेकरू कडेवर घ्यावं वाटतं. हे जर या काळातल्या लेकराबद्दल आपलं विधान आहे, तर ब्रह्मांडाच्या नायकाचा ओठ लालबुंद कसा असेल, त्याची खळी कशी असेल, त्याचे घुंगराळे केस कसे असतील कल्पना करा तुम्ही. नेत्र कमलाकार कसे असतील, बाजूबंद कशा असतील, सिंहकटी कशा असेल, हे बघा नाभी प्रदेश कसा असेल, भाल प्रदेश कसा असेल, ऊर्ध्वपुंड कसा असेल, त्याची लखोटी कशी असेल, त्याचा पितांबर कसा असेल, त्याची बासरी कशी असेल, त्याचं माधुर्य कसं असेल. वेड लागलं, वेळ गोपींना, ब्रजातल्या लोकांना. रमणरीतीत पागलदासजी होते, रसखान होते, पागल झाले, वल्लभ पागल झाले. ज्ञानोबाराय म्हणाले, आता यातिकुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचून आणून नेणे. मला किती वाजले, कोण गेलं, कुणी बोलवलं काही माहिती नाही. मी माझ्या ब्रह्म स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळं, नॉट कुलकर्णी, नॉट जोशी, नॉट गायकवाड, नॉट भोसले, ना कुणी एखादा बनकर, मी आता त्या श्रीहरीचा झाल्यामुळं मला जातीय प्रतिबंध शिल्लक राहिला नाही, वर्ण प्रतिबंध शिल्लक राहिला नाही, पंत प्रतिबंध शिल्लक राहिला नाही. क्षमा मागतो, मी एवढा रंगून जात नाही, कमी वेळेत कीर्तन करतो, कारण ती व्यवहारातली असतात, की अध्यात्मातली. विठाल अमर अमरे अमर कंद खरे, 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 अमर अमरे अमर कंद खरे. ओ मुनी गोजिरे दूध मागे, दूध मागे, दूध मागे. ओ मुनी गोजिरे दूध मागे, दूध मागे, दूध मागे. हे कृष्ण नाम गोपी संगे मेरे, हे कृष्ण नाम गोपी संग मेळे. वाह वाह. अमर अमरे अमर कंद खरे. असे आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व यांचा नाश नसल्यामुळे ते अमर आहे, अखंड आहे, निर्व्याज्य आहे, त्याची समाप्ती होत नाही. देह समाप्त होतो. श्रद्धांजली वाहणारे कैकई गावात एवढे बावळट लोक आहेत, त्यांच्या मृत आत्म्याला शांतता मिळावी. तुझं शिक्षण किती आहे, कुठं अध्ययन केलं, मला काही माहिती नाही. त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती मिळावी. दुसरा शब्द शांती नाही, आता चिरशांती मिळावी. मी म्हणलं, सर आपलं अध्ययन कुठल्या कॉलेजला? म्हणले, मी फार म्हणजे 2-3 विद्यापीठाच्या मला डिग्री आहेत. मला डिग्री आहेत, पण बोल्ट ढिल्ला आहे तुमचा. डिग्री आहेत पण बोल्ट ढिल्ला आहे. गंज झालाय, जरा ऑइल लावा, म्हणजे बसला तर बसाय. चॅनल पानं लावा, मला चॅनल पानं, म्हणजे बसला तर बसला. पागल काय, कोणाला बोलावं काय समजतच नाही, काही कळतच नाही. एका पोरीला मी म्हणालो, पापड घ्या आणि भाजीत बैस. ती यांच्या बरोबर निघाली. कुठं चाललेत? विठाला विठाला ब्रह्मतत्वाला हरी कृष्ण रामादी नामकरण आपण केले, त्याचं मूळ ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाचा नाश नाही, आत्म्याचा नाही. आत्मा वारे दृष्टव्य, बरोबर आहे की नाही? श्रोतव्य निधासितव्य. जरा चिंतन करा ना. नैनं छंदंती नैनं दहति पावकाः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. जातच नाही. मग जातं कोण? वासांशी जीर्णानि यथा विहाय. जैसे ज्ञानोबराय म्हणाले, पुढे भाष्य आहे. आणि नूतन तैसे देहांतरा स्वीकारी जे चैतन्यनाथ. हे कपडा खराब झाला, लुंगी खराब झाली, टाकली,
आणि हे गेले दक्षिणेला, साऊथला, उडपीला, शृंगेरीला. त्यांनी मला नवं उपरण आणलं. पहिलं टाकलं. यांनी मला शाल घातली वेलवेटची 5,000ची. याचा शाल एवढ्या भिकारी निघाल्या. सत्कार हे सत्कार ह्याला घालतो सत्कार. चिंबूड पुसताय ना खाली गोंधळ सत्कार. अरे आमचे संन्यासी शृंगेरीचे लाखाचे एक शाल वापरतात. विठाला 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 मुद्दा माझा वस्त्र फाटलं की नव, धूम फुटलं की नव, शाई गेली की नवी, वायर कटलं की नव, वस्त्र फाटलं की, शरीर खराब झालं की त्याग. आणि आत्मा कायम. आत्मा कसा आहे आणि ब्रह्म कसं आहे? काम आहे. त्याला कायम आहे म्हणून त्याला अमर. काय नाव आहे? आणि योगावर माझा ड्रायव्हर आहे अमर आहे. अमर नाव आहे. अमर अमरे. अरे काय भावना आहे. दादांची भाषा कळणं फारच कठीण आहे. समस्या लक्षात धरा तुम्ही. दादांची गाथा कळणं अवघड आहे. लक्षात धरा तुम्ही. अमर ब्रह्म आहे. ते कसं आहे? अमर आहे. मर हे प्रकरणच नाही त्याला. अविनाशी तू तद्विधी अविनाश करी आपुलिया. नाशी जीव आहे. बरोबर आहे की नाही? भोगता जीव आहे. सुख दुःख जीवाला आहे. शीत उष्ण जीवाला आहे. संसारादी प्रतिबंध जीवाला आहे. उपाधी जीवाला आहे. देवाला उपाधी वेगळे. तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. प्रार्थना तो खूप बऱ्याची. ऐसे मज करून ठेवा नारायणा. आता काय करा? वेळ झालाय. समूळ वासना नुरवावी. अरे ब्रह्माला कुठे नाश आहे का? म्हणून अमर अमर. आणि मी श्रवण आमच्या कुंभार गुरुजीकडं, पंडित निपाणी शास्त्रीकडं, साधक आश्रमात, वक्ते आबाकडं, हरिभाऊंच्याकडं मी ऐकलं. त्यामुळे मी जिथे ताकद लावायची तिथे लावतोच. ज्यांना कळत नाही त्याला पुंडलिक वरदा बसा. काय करावं त्याला? आंतरिक खालचे म्हणतात मेळ नाही जमला. अरे 70 वर्ष संसार केला, तुला ती बोलत नाही बोलत नाही, अजून तुझा मेळ जमला नाही. माझा कधी जमायचा तुझ्याबरोबर? जमवतो कशाला? जमवायचा वेळ जीवाला तर जीवानी ब्रह्माशी जमवावा, अन्यत्र जमवू नये. अमर अमरे. ऐका अमर पद खरे. आणि पुढचं चिंतन होणी गुजिरे दूध मागे. ते अमरतत्व, ते ब्रह्मतत्व, ईशतत्व बालस्वरूपात गोकुळात बालक्रीडा करताना दूध मागते. दूध काय? काय दूध म्हणजे काय? वाट दूध. दूध म्हणजे काय? काय दूध काय मागतंय? दूध म्हणजे लिक्विड पांढरं गाईच्या कासेतनं काढलेलं, अगदी निरस सात्विक तापवलेलं घट्ट साया आली नाही. नाही. दूध म्हणजे काय? मी टाळ्या घेणार आहे तुमच्याकडं. दूध म्हणजे काय? तर दूध म्हणजे प्रेम वात्सल्य भक्तिभाव. अरे 9 लाख गाई ज्याच्याकडे त्याला गल्लीत जाऊन ह्या दूध देता का? होय दूध चहा करायचा. दूध अर्धा कप दिलं तरी भागत. मी पाणी टाकते आणि 25 लोक पाजून मोकळे करते. 9 लाख गाई आहे. संध्या त्याच्याकडे 9 लाख गाई आहेत. आणि ते काय असं आतपावन छटाकन पिशवीतला आणणार आहे? होय पिशवीतलं. एक तर एक पागल मी पाहिलं, त्याने पिशवीच्या टोकाला छिद्र पाडलं आणि ते प्यायला लागलं. म्हणजे हे काय करतो? मला आई ही माझी. अरे आई आईच असते. विठाला विठाला अमर अमरे. पुढं काय? आणि होणी गुजिरे दूध मागे. पुढचा ऐका. ऐका. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ. 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 पूजी दिन काळ आत्माराम आत्माराम. देहे कृष्ण नाम गोपी संगे. कृष्ण नाम गोपी संगे. पूजी दिन काळ आत्माराम
बाळक्रीडा. खेळू द्या खेळू द्या खेळू द्या. नंदा घरी सोहळे बाळक्रीडा हे असं आहे. चित्रीकरणाची एडिटिंग फार अवघड आहे, लक्षात धरा. त्या क्षणात ते लिकरू आनंद देते ना. आणि प्रमाण बाळक्रीडा नंदा घरी सोहळे. नंदा घरी सोहळे नंदा घरी सोहळे बाळक्रीडा हे बाळ नंदा घरी सोहळे बाळ नंदा घरी सोहळे बाळ नंदा नंदा घरी सोहळे बाळ नंदा घरी सोहळे बाळ बाळ नंदा घरी सोहळे सोहळे हे बाळक्रीडा नंदा घरी सोहळे बाळक्रीडा नंदा घरी नंदा 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 घरी सोहळे बाळक्रीडा
सोहळे 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 बाळक्रीडा घरी सोळे बाळक्रीडा हे कृष्ण नाम गोपी संगे में हे कृष्ण